धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियामध्ये गेले काही दिवस जवळजवळ 24 ते 48 तास सतत येत होत्या आणि त्यांच्या घरातली माणसं अशी सांगत होती की अजून ते आहेत, आत्ता ते आजारी आहेत, गंभीर आजारी आहेत, मात्र अजून त्यांची प्रकृती गेलेले स्टेबल आहे. नाहीये. क्रिटिकल पण स्टेबल अशा पद्धतीचं थोडंसं एक हे होतं आणि त्यांनी 24 तासांनंतर त्यांना घरी नेण्यात आलं. म्हणजे याच्यामध्ये सोशल मीडियातली सगळी माध्यमं होती, याच्यामध्ये वर्तमानपत्रांमधून या बातम्या येत होत्या. म्हणजे इंटरनेटवर जर आपण बघितलं तर अशा धर्मेंद्र सारख्या सेलिब्रिटीच्या निधनाची बातमी सुद्धा याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे सांगणं अगदी अवघड होऊन गेलं होतं. आणि मला असं वाटतं की पूर्वी अशा गोष्टी फारशा व्हायच्या नाहीत. याचं कारण पूर्वीचे वार्ताहर जे होते, पूर्वीचा जो जर्नलिझम होता, तो जी मंडळी त्याच्यामधली प्रोफेशनल्स होती त्या मंडळीकडूनच त्यांच्याचकडनं ते केलं जायचं. आता मात्र असं झालंय की आता प्रत्येक जण हा जर्नलिस्ट आहे, प्रत्येक जण वार्ताहर आहे. त्यामुळे कुठूनही मला समजा व्हॉट्सअपवर काही बातमी आली की लगेच ती ब्रॉडकास्ट करायची आणि त्याच्यामध्ये मी आधी ती बातमी लोकांना सांगतो का दुसरा कोणी सांगतो, या स्पर्धेमध्ये सगळेच जण सामील असतात. तर हे सोशल मीडियाचं एक फार भयानक स्वरूप आपल्याला सध्या बघायला मिळतं. आणि मला असं वाटतं की अशा काही गोष्टी ज्या आहेत याला आळा कसा घालायचा किंवा आळा कसा घातला जाईल हे जरा एक चर्चेचा विषय आहे. आणि याच्यामध्ये फक्त व्हॉट्सअपच्याच बाबतीत बोलण्यात अर्थ नाही. फेसबुक काय, व्हॉट्सअप काय, इन्स्टा काय, अगदी इंटरनेटवर सुद्धा, युट्यूबवर सुद्धा या बातम्या वारंवार येत होत्या. त्यामुळे कुठेतरी याच्यावर काहीतरी नियंत्रण असायला पाहिजे, किमान अशा तऱ्हेच्या बातम्यांवर. बाकी सगळं स्वातंत्र्य ठीकच आहे, पण चुकीचं काही येऊ नये हे मला असं वाटतं. इथे कुठेतरी काहीतरी एक नियंत्रण व्यवस्था असावी असं वाटतं. हो, एक तर तू म्हणाल्याप्रमाणे पूर्वीच्या काळची पत्रकारिता तिच्यात मूल्य जास्त होती. हो. दुसरं म्हणजे या सोशल मीडियाचं स्वरूपच असं आहे की समजा पूर्वीच्या काळी अफवा उठत नव्हत्या असं नाही, समजा असं आपण म्हणलं तरी लोकांनी एकमेकांना सांगणं आणि अरे तो असं म्हणाला या पलीकडे त्याची व्याप्ती जायची नाही. परंतु जेव्हा अशी एखादी व्यवस्था असते की जी जगाला एकमेकाशी कनेक्ट करून टाकते, अशात चांगल्या गोष्टी अशा आहेत की 1 सेकंदात तिकडची बातमी सगळ्या जगभर पोहोचेल. पण त्याचा दुष्परिणाम असा की चुकीची बातमी देखील तितक्याच लवकर जगभर पोहोचेल. त्यामुळे हा थोडासा हे ज्या पद्धतीनं फैलावतंय त्याला सोशल मीडियाचं नेचर कारणीभूत आहे. म्हणजे एक थोडीशी लांबची पण लागू पडणारी उपमा द्यायची झाली तर कोरोना व्हायरसच्या बाबतीत हे म्हणलं होतं, कोविडच्या बाबतीत, की पूर्वी या साथी यायच्या नाहीत असं नाही, परंतु त्या जंगलात त्या जमातीमध्ये त्या साथी व्हायच्या आणि त्या नष्ट व्हायच्या, त्यात जी जीवितहानी व्हायची ती व्हायची. पण आता जग इतकं जवळ आलेलं आहे विमान प्रवासामुळे की एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे माणसं 24 तासाच्यात कुठेही पोहोचू शकतात. म्हणजे कोरोना व्हायरस जो काही घातकीपणा असेल तो असेल, पण त्याला पसरवायला आपलं जग जे जवळ जवळ आले ते कुठेतरी कारणीभूत होतं. तसंच या बातम्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरतात कारण जेव्हा प्रत्येकाच्या हातात तू म्हणल्याप्रमाणे ते साधन उपलब्ध असतं तेव्हा मग त्याच्यावर काहीतरी टाकायचा मोह हा लोकांना आवरत नाही. आणि म्हणून सोशल मीडियाची ही जी एक माहिती देणारं माध्यम म्हणून त्याची जी उपयुक्तता आहे, पण त्याची जी लिमिटेशन्स आहेत आणि लिमिटेशनपेक्षा त्यात जो धोका आहे त्या विषयावर आपण थोडं बोलावं असं मला वाटतंय. त्या धोक्यांमध्ये आणखीन एक धोका म्हणण्यापेक्षा त्याला दुष्परिणाम म्हणू किंवा त्याच्यातनं एक खूप वाईट गोष्ट जी वाढत चालली आहे या समाज माध्यमाच्या स्वरूपामुळे, त्यांच्या
त्याच्यामध्ये ही सगळी जी समाज माध्यमं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यामध्ये आपण एखादं उदाहरण घेऊ, युट्यूब. फेसबुक काय, युट्यूब काय, इन्स्टा काय, तर याच्यामध्ये असं लक्षात येतं, ट्विटर सुद्धा, याच्यामध्ये असं लक्षात येतं की समजा युट्यूबवर आता मी ठराविक माझ्या आवडीचे काही कार्यक्रम बघत असेल, किंवा समजा माझे राजकीय विचार हे एका बाजूचे आहेत कुठल्या तरी, आणि मी तशाच विचारांचे व्हिडिओज बघत राहिलो, तर युट्यूब, फेसबुक ही जी सगळी समाज माध्यमं आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, तर याच्या मागे हे सगळे आयटी प्लॅटफॉर्म्स आहेत. तर याच्या मागे रेकमेंडेशन अल्गोरिदम्स किंवा प्रेफरन्स अल्गोरिदम्स हे याच्या मागे असतात. त्यांचं स्वरूप असं असतं की मी समजा एका प्रकारचे कार्यक्रम बघत असेल युट्यूबवर, आणि त्यांना जर असं लक्षात आलं की ह्या माणसाला अमुक प्रकारचे कार्यक्रम आवडतात, मग या माणसाला क्रिकेट आवडतं, समजा मी क्रिकेटचे 4 व्हिडिओज बघितले की पुढे ते मला क्रिकेटचे, पुढच्या वेळी मी जेव्हा युट्यूबला जातो तेव्हा युट्यूब मला क्रिकेटचे 400 व्हिडिओज दाखवतो. ते मला हॉकीचे व्हिडिओज दाखवणार नाही, कबड्डीचे दाखवणार नाही, फुटबॉलचे दाखवणार नाही, मला फक्त क्रिकेटचेच व्हिडिओ दाखवतो. आणि त्यांचा याच्या मागे हेतू असा आहे की ह्या माणसाला युट्यूब पासून लांब हलताच येऊ नये. म्हणजे मी एकदा युट्यूब बघायला आलो की मी तिथून जाऊच नाहीये, ज्याला त्या साईटचा स्टिकीनेस असं म्हणतात. तर मी तिथून थोडंफार मी आपली एक क्रिकेटचा खेळ बघितला आणि आता मी युट्यूब बंद केलं आणि दुसरं काहीतरी करायला माझ्या कामाला गेलो. हे युट्यूबला हे आवडत नाही, कारण मी जेवढा वेळ युट्यूबवर घालवीन तेवढा वेळ युट्यूब मला जाहिराती दाखवणार आहे. आणि मी जर युट्यूबला 1 तासाच्या ऐवजी 3 तास युट्यूबवर काढले तर युट्यूब माझ्यावर इतके पैसे मिळवत असतं. आणि मी एकटाच असा नाही, तर जगामध्ये 8 बिलियन लोकांपैकी साधारण 500 मिलियन लोक युट्यूब बघत असतात. तर विचार करण्यासारखा आहे की यातल्या 500 मिलियन लोकांपैकी किंवा 100-200 मिलियन लोकांपैकी काही कित्येक कोटी लोक रोज जर यांनी 1 तास युट्यूब जास्त बघितलं तर युट्यूबला त्याचे कितीतरी कोटी रुपये जाहिरातदारांकडनं जास्त मिळणार आहे. तीच गोष्ट फेसबुकची आहे, तीच गोष्ट ट्विटरची आहे. त्यामुळे तुम्हाला त्या फेऱ्यामध्ये अडकवायचं, तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयामध्ये ट्रॅप करायचं, अडकवायचं, चक्रव्यूहासारखं तुम्हाला त्याच्यातनं बाहेरच येता येणार नाही. कारण जी गोष्ट ही म्हणजे दारू पिणारा एखादा माणूस, आपण असं समजूयात की कोणाला दारू आवडते आणि तो बारमध्ये, गुत्त्यामध्ये दारू प्यायला गेला, त्या माणसाला ती दारू चढल्यानंतर बऱ्याचदा बार मालक जो आहे, तर जबाबदार जो बार मालक आहे तो काय करेल की तो पुढचा पेग त्या माणसाला देणार नाही. पण हे समाज माध्यम काय करतात, आणखीन समजा तो एखादा तो व्हिस्की मागत असेल किंवा तो अमुक रम मागत असेल तर त्याच्या पुढे तोच ब्रँड परत परत तो ते सोडूच शकणार नाही. असा तो त्यांचा डाव आहे, त्याच्या मागे त्यांची ती कन्स्पिरसी कट आहे. हे फेसबुकवर सुद्धा चाललेलं असतं आणि आपण त्याच्यावर प्रत्येक गोष्ट जी बघतो, म्हणजे आता मी आयटी मध्येच गेली 25-30 वर्ष काढलेली आहेत, तर त्यांचे अल्गोरिदम्स हे अशा प्रकारचे आहेत की नुसता मी क्रिकेटचा खेळ एखादा बघणं याच्यावर नाही, मी क्रिकेट समजा 1 मिनिट बघतो का 4 मिनिटं बघतो, किंवा एखादं रील आहे तर बऱ्याचदा आपण स्क्रोल करता करता ते रील नुसतं वर खाली जात असतं, तर त्यातल्या एखाद्या रीलला त्याच्या मागे काहीतरी मला आकर्षक दिसलं म्हणून मी 5 सेकंद थांबून ते बघितलं. त्याची सुद्धा त्यांच्याकडे नोंद आहे की या माणसाला काय दाखवल्यावर हा माणूस तिथे 2 क्षण का होईना त्याचे डोळे त्याच्यावर थांबलेले आहेत त्या गोष्टीवर. याचा घातक काय भाग आहे यातला की समजा
म्हणजे आज आपण बघतो अमेरिकेसारख्या ठिकाणी किंवा जगामध्ये राजकीय दृष्ट्या इतकं पोलरायझेशन झालेलं आहे, ज्याला ध्रुवीकरण आपण म्हणतो, की तुमची मतं ह्या बाजूची तरी आहेत किंवा या बाजूची आहेत. मॉडरेट किंवा साधारण सेंट्रिस्ट विचार हे यातल्या कुठल्याही माध्यमावर खपवले जात नाही, खपू शकत नाही. याचं कारण सेंट्रिस्ट विचारांना लोक परत परत बघायला येणार नाही. पण मी जर एखाद्या भारतामध्ये सुद्धा आज जे पक्ष आहेत, तर मी अगदी उजव्या बाजूचेच व्हिडिओ बघत असेल तर मला फक्त उजव्या बाजूचे व्हिडिओज आणि डावी बाजू कशी वाईट आहे, डावी बाजू कशी घातक आहे, डावे लोक कसे देशद्रोही आहेत, एवढंच मला ऐकायला मिळेल. आणि मी डाव्या बाजूचे व्हिडिओज बघत असेल तर मला उजवी बाजू कशी घातक आहे, उजव्या बाजूचे लोक कसे देशद्रोही आहेत, याचा मारा माझ्यावर केला जातो. आणि याच्यामुळे गेल्या काही ज्या निवडणुका आहेत, आपण जर बघितलं की सोशल मीडियाचा उदय आणि गेल्या काही वर्षामध्ये निवडणुकांमध्ये इंडिपेंडन्स आणि स्विंग व्होटर्स हे आता राहिलेलेच नाही. लोक या बाजूला तरी आहेत किंवा या बाजूला तरी आहेत, हे फार घातक आहे. आणि मला असं वाटतं की कारण लोक दिवसातले कित्येक तास ज्या समाज माध्यमांबरोबर आहेत, त्याच्यातून तुम्हाला अक्षरशः तुमच्या मोबाईलवरून जो तुमच्या सतत जवळ असतो, त्याच्यातनं तुम्हाला वाटेल त्या बातम्या, वाटेल ते ऐकायला मिळणं. आणि तुमच्याकडे जर क्रिटिकल थिंकिंग नसेल, तुमच्याकडे जर शहानिशा या गोष्टींची करण्याचं तुमच्याकडे ज्ञान नसेल किंवा तुमचा तसा ओढा नसेल, तर तुम्ही वाटेल त्या गोष्टींवर विश्वास ठेवू शकता आणि या अफवा पुढे त्याच्यातून वाटेल ती संकट उद्भवू शकतात. बरेच मुद्दे तू मांडलेले आहेस यात. एक म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला जखडून ठेवणं, हा जो तू मुद्दा मांडलेला आहेस. एक्झॅक्टली. म्हणजे त्या माध्यमामधून तुम्हाला जी माहिती मिळते ती खरी आहे का खोटी आहे हे दूर राहिलं. मुळात तुमची एखादी सवय तुम्हाला अडकून ठेवायला कशी कारणीभूत ठरवता येईल हेच मुळात चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला समजा एखादी गोष्ट आवडत असली आणि ती समजा अगदी चांगली असली तरी तुम्हाला असं पाहिजे की त्या गोष्टीमध्ये किती अडकून स्वतःला ठेवायचं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला हवंय. त्यामुळे तो विषय चूक बरोबर आहे हा पुढचा मुद्दा आहे. पण मुळात तुम्ही एखाद्या विषयाला हात घातलात की कायम तुम्हाला तिथे अडकवून ठेवणं, म्हणजे याचा थोडक्यात अर्थ असा की असं विचार करा की तुमच्या घरात एक खिडकीमधून कोणीतरी अदृश्य माणूस दुर्बीण लावून 24 तास तुमच्या सगळ्या हालचाली पाहतो आहे. खरोखर तुम्हाला जर सांगितलं की तुमच्या घरात एक कॅमेरा लपवलेला आहे आणि कुणीतरी तुमच्या सगळ्या हालचाली बघते, तर तुम्हाला ते जगणं किती भयंकर वाटेल. ते ऍक्च्युली या सामाजिक माध्यमांमधून घडते. तुमचा प्रत्येक विचार, तुम्ही मांडलेलं प्रत्येक मत, तुम्ही कुठले व्हिडिओ बघता, तुम्ही कुठल्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी इंटरनेटवर जाता, या सगळ्याची नोंद कोणीतरी अगदी तुमच्या घरात तुमच्या पाठीमागे उभारून बघितल्यासारखी घेतंय. आणि इतकंच नव्हे तर त्यानुसार तशी माहिती तुम्हाला पुरवून तुमचं निर्णय स्वातंत्र्य एक तर कुठंतरी बंद करून टाकायचं, आणि दुसरी गोष्ट एखादी गोष्ट तुमच्या गळ्यात मारायची तुमच्या लक्षात न येता देखील या केवढ्या गुलामगिरीत तुम्ही अडकताय. ह्याच मुद्द्यावर या माध्यमात मध्ये किती वेळ घालवायचा याचा विचार लोकांनी करायला हवा. ते खरं खोटं फार दूर राहिलं. माझ्या ओळखीची मुलगी मला म्हणाली होती की तिने इंटरनेटवर काहीतरी ती पर्स किंवा काहीतरी शोधायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर 10 मिनिटांनी युट्यूबवर तिने कुठलं तरी गाणं पाहिलं तर त्यात त्या जाहिराती तशासारख्या पर्सच्या आल्या. ती म्हणाली काय आश्चर्य. म्हणले आश्चर्य नाहीये, या पातळीवर या गोष्टी जात आहेत. तर गुलामगिरीत अडकून ठेवायचा हा एक मुद्दा आहे. तुमचं निर्णय स्वातंत्र्य तुमच्याकडे राहणार आहे का तुमची मतं कोणीतरी बनवणार आहे आणि सगळ्यात वाईट म्हणजे तुम्हाला ते कळणार सुद्धा नाहीये. हे स्वातंत्र्य गमवायची तुमची तयारी आहे का. दुसरा मुद्दा त्यातली विश्वासार्हता, हा त्याच्या पुढचा मुद्दा आहे. हा मुद्दा इतका महत्वाचा आहे की प्रत्येकाने असा विचार करावा, आणि याला सोपी उत्तर नाहीयेत. म्हणजे तू जे म्हणालास की क्रिटिकल थिंकिंग, एखाद्या गोष्टीचं परीक्षण कसं करायचं, हा एक साधा प्रश्न आता आपण श्रोत्यांसमोर मांडू की जगातली कुठलीही गोष्ट खरी आहे का खोटी आहे
किंवा तिच्यात कितपत तथ्य आहे हे तुम्ही कसं ठरवणार, आणि याला एका वाक्यातलं उत्तर नाहीये, या विषयावर अधिक आपण बोलणं आवश्यक आहे. परंतु असं जेव्हा उत्तर शोधायचा आपण प्रयत्न करू तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की अरे छापून आलीये याचा अर्थ ती बातमी खरी असणार. अहो नाही, छापून आली याचा अर्थ त्या वार्ताहराला जे दिसलं आणि त्याला जे वाटले त्यांनी ते मांडलेलं आहे, त्यात त्याचं मत किती आणि वस्तुस्थिती किती हा पुढचा मुद्दा आहे. बरोबर. इंटरनेटवर आली म्हणजे खरी असणार नाही, इंटरनेटवर कोणीतरी ते टाईप करून ती त्या ब्राउझरवर टाकली म्हणजे पुन्हा व्यक्तिसापेक्ष आहे. व्हॉट्सॲप हा तर विनोदच आहे. म्हणजे हल्ली आपल्याकडे व्हॉट्सॲपनी लोकांच्या धर्मग्रंथापासून ते मॉन्टेसरीतल्या वाचनापर्यंत सर्व माहितीची ठिकाणं आहेत, त्याचा उगम आता फक्त व्हॉट्सॲप आहे. म्हणजे व्हॉट्सॲपवर आलं की ती बातमी खरी, अरे ती कुणीतरी लिहिलेली आहे. म्हणजे पुन्हा प्रश्न असा आहे की यातलं तथ्य किती आहे आणि का आहे याचा प्रत्येकाने विचार करावा. करेक्ट. त्याच्यामध्ये म्हणजे याचे दुष्परिणाम काय ठरायला जाऊ शकतात याच्यामध्ये अगदी रिसेंटली न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एका अमेरिकेतल्या टीनेजर मुलीच्या आईनी एक आर्टिकल न्यूयॉर्क टाइम्स मध्ये मध्यंतरी लिहिलं होतं की ती मुलगी चॅट जीपीटी शी बोलायची, आणि चॅट जीपीटी हा चॅटबॉट आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा चॅट जीपीटीशी काही बोलता तेव्हा चॅट जीपीटी तुम्हाला उत्तर देत असते. तर या मुलीला मानसिक आजार होता, आणि मानसिक आजार असलेली ही मुलगी चॅट जीपीटीशी बोलत होती, आणि चॅट जीपीटीला त्या संपूर्ण बोलण्यामधून हिला मानसिक आजार आहे याची कल्पना होती. आणि तिने जेव्हा चॅट जीपीटीला अनेकदा असं सांगितलं की मला आत्महत्या करावीशी वाटते आणि कदाचित मी आत्महत्या करीन सुद्धा, तेव्हा चॅट जीपीटीने तिला पुरेसा विरोध केला नाही. उलट चॅट जीपीटीने याच्यामध्ये ते नॉर्मलाइज केलं. म्हणजे ते फारसं ही गोष्ट तशी आपल्याला मॅनेज करता येण्यासारखी आहे अशा प्रकारे चॅट जीपीटी तिच्याशी गप्पा मारत राहील. आणि कुठल्या तरी एका पॉइंटला जेव्हा चॅट जीपीटीला हे लक्षात आलं तेव्हा फार तर चॅट जीपीटी तिला असं म्हणाला, त्या चॅटबॉट तो, की मला असं वाटतं की तू याबद्दल तुझ्या आई वडिलांशी बोलायला पाहिजे. आता गंमत अशी आहे की ती जर खऱ्या मानसोपचार तज्ञाकडे गेली असती, सायकायट्रिस्टकडे गेली असती किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्टकडे गेली असती, आणि तिने जर सायकायट्रिस्टला सांगितलं असतं की मला आत्महत्या करावीशी वाटते, तर ते सेशन संपल्यानंतर सायकायट्रिस्टनी पहिली गोष्ट म्हणजे तिच्या आई वडिलांना फोन लावला असता. याचं कारण जरी एक क्लायंट आणि डॉक्टरचं एक कॉन्फिडेन्शियालिटी जरी असली तरी सायकायट्रिस्ट मंडळींना सुद्धा जिथे जन्म मरणाचा प्रश्न असतो आणि जिथे त्यांना असं लक्षात येतं की गोष्टी हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, तेव्हा ते पोलिसांना कळवू शकतात, इतर डॉक्टरांशी बोलू शकतात, आई वडिलांना त्याच्यामध्ये मध्ये आणू शकतात. तर एखादा मानवी त्याच्यामध्ये जर सायकायट्रिस्ट असता तर त्या मुलीचा जीव तो वाचवू शकला असता. पण आताच्या ऑटोमेशन मध्ये यातल्याशा बऱ्याचशा गोष्टी, कारण त्यातलं ह्युमन एलिमेंट आता जात चाललेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये एरवी तेवढा फरक जाणवत नाही. म्हणजे हे एकच उदाहरण आहे असं नाही, अशी अनेक उदाहरणं की सोशल मीडियामुळे लोक फसलेले आहेत किंवा चुकीच्या वाटेला लागलेले आहेत, अशी शेकडो उदाहरणं देता येतील. आणि याचा गैरफायदा घेणारी सुद्धा मंडळी असतात. जसं याचा गैरफायदा घेणारे स्कॅमर्स असतात की जे सोशल मीडियावर लोकांना सतत पाहून ठराविक विषयांचे स्कॅम्स, कुणाला क्रिप्टो आवडत असेल क्रिप्टोचे स्कॅम्स, अजून कुठले स्कॅम्स, तुम्हाला बक्षीस लागलं आहे, तुम्हाला आफ्रिकेमध्ये तुमच्या नातेवाईकांनी $100 मिलियन तुमच्यासाठी ठेवले आहेत, अशापासून अनेक स्कॅम हे सोशल मीडियातून, आणि याला लोक फसतात सुद्धा. मध्यंतरी आयफोनच्या बाबतीमध्ये असं एक स्कॅम आलं होतं, त्याच्यामध्ये सोशल मीडियातूनच ही बातमी आली होती की आयफोनचं एक नवीन जे व्हर्जन होतं त्याला
कारण आयफोन चार्ज व्हायला एखाद 2 तास लागू शकतात. तर त्याच्यामध्ये कोणीतरी अशी अफवा पसरवली की आयफोन हा जो नवीन आहे आयफोन आलेला, तो जर तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये टाकलात तर 30 सेकंदामध्ये तुमचा आयफोन चार्ज होतो मायक्रोवेव्ह एनर्जीमुळे. आणि असे अनेक मूर्ख लोक होते की ज्यांनी आपला नवीन विकत घेतलेला किंवा अपडेट केलेला आयफोन हा मायक्रोवेव्ह मध्ये टाकला. आणि त्याचं काय, मायक्रोवेव्ह मध्ये कुठलाही धातूची गोष्ट जर टाकली तर ते अतिशय धोकादायक, अतिशय डेंजरस आहे. आग लागू शकते आणि ते प्रकार स्फोट वगैरे झाले त्याच्यामध्ये. पण हे लोकांना हे लक्षात आलं नाही की अरे याची मी कुठेतरी शहानिशा करायला पाहिजे. हे मी व्हॉट्सअपवर वाचलं किंवा कुठे वाचलं, याला हे कुठेतरी आपण 10 लोकांनी सांगितलं आणि शहानिशा केली तरच आपण हे करायला पाहिजे. याचा गैरफायदा घेणारे राजकीय पक्ष असतात. अमेरिकेमध्ये, भारतात सुद्धा, जगामध्ये बहुतेक राजकीय पक्षांना आता ही गोष्ट कळून चुकली आहे की एखादी खोटी बातमी किंवा पूर्वी आपल्याला माहिती आहे की राजकीय पक्ष हे कायम 24 तास 24/7 हे प्रचार करत असतात. आता प्रचाराला त्यांना ही फार सोपी माध्यमं झालेली आहे आणि व्हॉट्सअप सारख्या माध्यमातून तुम्हाला वाटेल त्या गोष्टी सांगितल्या जातात. तुमच्या शेजाऱ्यांविरुद्ध तुम्हाला भडकवलं जातं. वेगळ्या जातींविरुद्ध, वेगळ्या धर्माविरुद्ध, धर्मामध्ये, जातींमध्ये तेढ निर्माण केली जाते. आणि यातला सगळ्यातला मोठा दुष्परिणाम म्हणजे पूर्वी कधीतरी लोकांनी असं सांगितलं, असं मला आठवतंय की समाज माध्यमांमुळे किंवा फेसबुकमुळे वगैरे जग जवळ येत चाललंय असं म्हणण्याची पद्धत आहे. मला तर त्याच्या एक्झॅक्टली उलट जाणवतं. जग जवळ वगैरे येत चाललेलं नाहीये. पूर्वी माझे जे अनेक मित्र होते, माझे जे अनेक नातेवाईक होते किंवा आहेत, तर जवळच्या ऐवजी मी त्यांच्यापासून अतिशय लांब गेलेलो आहे. माझ्या शाळेतल्या मित्रांपासून मी अतिशय लांब गेलेलो आहे. आणि त्याला कारण केवळ व्हॉट्सअप हे आहे. कारण व्हॉट्सअपवर वाटेल तसे लिहिलेले जे रिपोर्ट्स किंवा पोस्ट असतात त्याला नुसतं मी त्याच्यातलं सत्य, त्याच्यातल्या फॅक्ट्स जेव्हा लोकांना सांगायला सुरुवात केली तेव्हा माझ्या शाळेतल्या, माझ्या वर्गातल्या अनेकांनी मला इतकी शिवीगाळ केली की मला त्याचं प्रचंड आश्चर्य अजूनही वाटतं की लोकांना खरं खोटं म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, उच्च शिक्षण घेतलेली मंडळी यांना साधी शहानिशा करता येत नाही आणि इंटरनेटवर एखाद्या गोष्टीचा साधा तपास कसा करायचा याची सुद्धा अक्कल अनेक लोकांना नसते. आणि हे क्रिटिकल थिंकिंग आपण ज्याला म्हणतो, किंवा उद्या जर कोणी मला असं म्हटलं, व्हॉट्सअपवर पोस्ट आली की 2 आणि 2, 2मध्ये 2 मिळवले की त्याची बेरीज 6 होते, तर लगेच मी जर लोकांना सांगायला लागलो की अरे 2 आणि 2 6 झाले, जरा विचार करायला पाहिजे की हे खरं आहे का. व्हॉट्सअपवर ही पोस्ट आली पण हे मॅथमॅटिकली हे खरं आहे का. हे लोकांना म्हणजे शहानिशा कशी करायची हे लोकांना मला असं वाटतं शिकवायला पाहिजे. इंटरनेटवर शहानिशा करून घेण्याचा मुद्दा चांगला आहे, कारण खरोखर एखादी गोष्ट खरी आहे का खोटी असं वाटत असेल तर इंटरनेटवर नुसतं जे जर टाईप केलं ना, आणि पुन्हा तुम्ही असं म्हणाल की तुम्हीच आत्ताच इंटरनेटवर किंवा माध्यमांवर टीका करताय, तर मुद्दा तसा नाहीये. यांचाच वापर करून तुम्हाला कदाचित 4-5 नव्या गोष्टी त्या इंटरनेटवर माहितीच्या मिळतील. म्हणजे तुम्हाला निदान एवढं तरी समजेल की एका व्हॉट्सअपच्या पोस्टला आपण जे खरं मानून चाललो होतो, तर इंटरनेटवरच त्याचे 5 वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ सांगितलेले आहेत. याचा कमीत कमी अर्थ एवढा असू शकतो की हे एकच काही अगदी ब्रह्मसत्य नसून त्याला इतर 10 अँगल्स आहेत. एवढं कळलं तरी ही काही सुरुवात नाही, वाईट नाहीये. मग त्यातलं नक्की खरं काय त्याच्या पुढचा मुद्दा आहे. परंतु असं कित्येक वेळा इंटरनेटवर येऊ शकतं की अशा प्रकारची अफवा सध्या चालू आहे, पण हे अमुक ठिकाणी उगम पावलेली आहे. त्या हत्तीने सिंहाचं पिल्लू वाचवलं किंवा वगैरे अशा सारख्या ज्या असतात, आता ह्या तशा इनोसंट बातम्या आहेत, पण अमुक केलं की तुम्हाला अनेक प्रकारचे बक्षिसं मिळणार आहेत आणि त्याला सबस्क्राईब करा, असल्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत. तर याची नुसती इंटरनेटवर जर चेक केलं तर याचा उगम कुठे आहे, ही अफवा कुठून पसरली किंवा याकडे लक्ष देऊ नका, अशा प्रकारच्या पोस्ट देखील तुम्हाला इंटरनेटवर मिळतील. म्हणजे तुम्हाला निदान एवढं कळेल
की ही गोष्ट वाटते तेवढी सरळ नसून त्याला इतर 10 अँगल आहेत, एवढं तरी किमान लोकांनी करावं. ते मध्यंतरी मुंबईच्या कुठल्या तरी एका लोकल स्टेशनच्या फलाटावर, प्लॅटफॉर्मवर खूप पावसाने जेव्हा पाणी आलं तर तेव्हा फलाटावर, प्लॅटफॉर्मवर मगरी आणि सुसरी आहेत असं कोणीतरी व्हिडिओ टाकला होता आणि प्रचंड धावपळ झाली लोकांची आणि कित्येक मंडळी त्या दिवशी त्या प्लॅटफॉर्मच्या लोकल स्टेशनच्या जवळ सुद्धा गेली नाही. आणि ही पूर्ण मुंबईमध्ये कुठल्याही प्लॅटफॉर्मवर सुसरी किंवा मगरी कधीही आलेल्या नव्हत्या. पण त्या केवळ व्हॉट्सअपवर तो एक फोटो तुम्ही बघितला, व्हिडिओ बघितला. बरं, सध्या AI मुळे खरा किंवा खोटा व्हिडिओ किंवा फोटो हे कळणं अतिशय अवघड असतं. म्हणजे विशेषतः AIच्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवू नये. त्याच्यात नाहीतर ते फार धोके आहेत त्याच्यामध्ये आणि आपणच फसतोय त्याच्यात. AI हा विषय तू काढलास, बरं झालं, आणि याच्यावर स्वतंत्र बोलावं लागेल कारण मोठा विषय आहे. परंतु मुळात अशा सोशल मीडियावर आलेल्या गोष्टी मुळात त्यांची विश्वासार्हता तपासून बघणं हेच कित्येक लोकांना अवघड वाटतं. आता AI मुळे तर चांगल्या चांगल्या विचार करणाऱ्या लोकांना देखील खरं आणि खोटं याच्यातला फरक कळेनासा होणार आहे. बरोबर. आणि हा मुद्दा लोकांना निराश करण्यासाठी नसून इथून पुढे किती काळजी घेतली पाहिजे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवताना, हे याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी हा मुद्दा आवश्यक आहे. की पटकन कुठली गोष्ट खरी आहे असं मांडण्यापेक्षा 1-2 ठिकाणी विचार करून पहा, स्वतःच्या मनाला पटते का बघा. ती अशी फॅन्टॅस्टिक काहीतरी गोष्ट वाटत असेल तर चान्सेस आर की त्यात फारसं तथ्य नाहीये. इंटरनेटचाच वापर करून त्याची शहानिशा करून घ्या आणि असं सुंदर बोलणारा माणूस किंवा तरुणी समोर दिसली इंटरनेटवर, त्याचा अर्थ ती खरी व्यक्ती आहे असं देखील मानायचं कारण नाहीये. या सगळ्याचा तपास करायला म्हणजे काय काय माणसांनी स्वतःचे पुन्हा क्रिटिकल थिंकिंग आणि लॉजिक हा जो मुद्दा आहे तर त्यावर काय काय उपाययोजना करणं आवश्यक आहे, हे एका वाक्यात सांगण्यासारखा विषय नाहीये. परंतु जेवढे प्रयत्न यासाठी सामान्य माणसांना करणं आवश्यक आहे, प्रत्येक माणसाला तेवढे त्यांनी करायला पाहिजेत. कारण याला ऑप्शन नाहीये. ही गोष्ट अवघड असली तरी याला ऑप्शन नाहीये. कारण असं जर केलं नाही तर याचा दुसरा अर्थ, तुम्हाला तुमची सर्व मतं कोणीतरी कुठल्या तरी बातम्या सांगून तुमची मतं त्यांना पाहिजे तशी बनवेल आणि ते खरं आहे का खोटं आहे याचा विचार करण्या एवढी स्वतंत्र बुद्धी देखील उरू नये इतका तुमच्या स्वातंत्र्याचा ताबा दुसरे लोक घेऊन जातील. हा त्याचा अल्टरनेटिव्ह आहे. तर हे जर नको असेल तर यासाठी जे किमान मिनिमम लॉजिक करणं आवश्यक आहे ते तितकं अवघड नाहीये. परंतु त्याच्या काही स्टेप्स आहेत त्या प्रत्येक माणसाने घेणं आवश्यक आहे. एक्झॅक्टली. ज्या प्रकारचं ब्रेन वॉशिंग याच्यातनं होऊ शकतं आणि ब्रेन वॉशिंग किंवा हे नुसतं मत बदलण्याचा भाग नाहीये, पण म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींपैकी अनेकदा मला असं जाणवतं की अनेक जणांनी मेंदू घाण टाकलेले आहेत का काय अशी शंका यावी इतपत गंभीर त्यांच्याकडनं मला कधी कधी पोस्ट वाचायला मिळतात. आणि आश्चर्यकारक म्हणजे ही सगळी सुशिक्षित मंडळी आहेत, आपापल्या करिअरमध्ये अतिशय चांगल्या पदावर पोचलेली आहे, इंग्रजी, हिंदी, मराठी आणखीही काही भाषा येणारी आहे. परंतु त्याच्यामध्ये केवळ समाज माध्यमांचा जो परिणाम पटकन होऊ शकतो त्या एका गोष्टीमुळे या माणसांमध्ये गेल्या 10 वर्षात 5 वर्षात झालेले जे बदल आहेत हे मला बघवत नाहीत अक्षरशः. आणि म्हणजे मला असं वाटतं की हे कोण कुठल्या हेतूनी हे बदल घडवायला बघतंय तो एक वेगळा विषय आहे. पण लोकांनी एक आपली स्वतंत्र बुद्धी जर त्याचा आदर केला नाही, स्वतःच्याच बुद्धिमत्तेचा, आणि मी म्हटल्याप्रमाणे बुद्धी गहाण ठेवून केवळ कुणीतरी काहीतरी आपल्याला सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं, हे म्हणजे असं झालं की तुम्ही बाजारातून चालताय
आणि कोणीतरी येऊन तुमच्या कानात काहीतरी सांगतो आणि तुम्ही ते खरं मानायचं. कोणीतरी तुम्हाला सांगितलं जगामध्ये आज अशी मंडळी आहे की पृथ्वी सपाट आहे असं मानणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. अमेरिकेसारख्या ठिकाणी पण आहे. माणूस चंद्रावर गेलाच नाही असं मानणाऱ्या लोकांची संख्या आहे. परवाच मी एक मराठी पॉडकास्ट बघत होतो आणि फार मोठे म्हणजे सो कॉल्ड विचारवंत असे एक लेखक आहेत ज्यांची मुलाखत होती आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलंय ज्याच्यामध्ये ज्याला आपण एरवी कॉन्स्पिरसी थिअरी म्हणू, अशा कॉन्स्पिरसी थिअरीज या सगळ्या खऱ्या आहेत अशावर त्यांचं पुस्तक आहे. आणि हा माणूस तसा बोलायला चालायला इतका हुशार आणि तुम्हाला विश्वास बसेल अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे. पण त्यांनी सांगितलं की टायटॅनिकचा जो अपघात होता तर तो घडवून आणलेला अपघात आहे आणि केवळ त्यातल्या 3 जणांना त्यातल्या खून करायचा म्हणून ही अख्खी बोट बुडवण्यात आली. आणि त्या लोकांची वर्णन करताना त्या माणसाला ती नक्की माणसं काय करत होती याच्याबद्दल सुतराम माहिती नव्हती. कुठेतरी इंटरनेटवर 2 पुस्तकं वाचून पैदा केलेलं ते ज्ञान आहे. त्यांना खरोखर, कारण त्या बोलण्यामध्ये फॅक्च्युअल एरर्स इतक्या जास्त होत्या. त्यांनी त्याच्या पुढे 9/11 म्हणजे 11 सप्टेंबरचा अपघात हा सुद्धा काही शक्तींनी घडवून आणलेला आणि तो मुळामध्ये त्या अल कायदाच्या लोकांचा त्याच्यामध्ये हातच नव्हता किंवा त्यांना अमेरिकन सरकार सामील होतं किंवा आणखीन बडी थंड त्याच्यात होती. ही या अशा पद्धतीचे जे कटकारस्थानांबद्दल ही कायम जगामध्ये कोणी ना कोणीतरी चर्चा करत असतात. परंतु हुशार लोकांनी आणि ज्यांना थोडीफार अक्कल आहे अशा लोकांनी निदान याला खत पाणी देऊ नये आणि लोकांना चुकीच्या मार्गाला काहीतरी आपण फार मोठा शोध लावलाय अशा प्रकारचं दाखवू नये असं मला वाटतं. आणि हे करणारी मंडळी आज महाराष्ट्रामध्ये ते प्रसिद्धी पावत आहेत. त्यांची पुस्तकंही कारण कॉन्स्पिरसी थिअरीज आणि या ज्या गोष्टी असतात, जसं परवा धर्मेंद्रच्या निधनाचं आहे, अशा गोष्टी त्या व्हायरल होतात. या गोष्टी व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. पण त्या माणसाला जर 4 प्रश्न विचारले तर त्यांचं सगळं बाहेर येईल, कारण त्यांना खरी माहिती नाहीये. अमेरिका त्यांनी बघितलेली नाहीये. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला तू आणि मी आपण न्यूयॉर्कला 10 वर्ष, मी 10 वर्ष राहिलो, तू गेली 36 वर्ष न्यूयॉर्कला राहतोस, 38 वर्ष न्यूयॉर्कला तू राहतोस. नाही, न्यूयॉर्कला नक्की न्यूयॉर्कच्या एखाद्या इमारतीचं काय आहे, त्याच्या मागचा इतिहास काय आहे, न्यूयॉर्कच्या मंडळींचं काय चाललंय याची तुला जेवढी माहिती आहे तेवढी न्यूयॉर्कला कधी न पाऊल टाकलेल्या लोकांना असणं शक्य. पण हे सामान्य लोकांना हे लक्षात येत. बरोबर आहे. एकेकाळी असं होतं की छापून आले, वर्तमानपत्रात आले म्हणजे ते खरं असणार, छापलेली ओळ खरी असते. आता ते छापण्याची जागा सोशल मीडियाने घेतलेली. व्हॉट्सअपवर आलं आणि इंस्टाग्रामवर आलं. कित्येक वेळा त्या पोस्ट टाकणारी जी मंडळी असतात किंवा त्यांची ऑर्गनायझेशन्स असतात त्याची स्वतः निर्माण केलेली असतात. टेनिस अमुक तमुक असं नाव घेतलं, याचा अर्थ ते काही फार त्यातले एक्सपर्ट झाले असं त्याचा अर्थ होत नाही. लोक आपल्या नावाने ऑर्गनायझेशन निर्माण करतात, आपल्याला पाहिजे तशा बातम्या टाकू शकतात, कोणीही तशा बातम्या टाकू शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा क्रिटिकल थिंकिंग आणि सत्य आणि असत्य काय याचे काही ठोकताळे किमान सर्व माणसं आपापल्या पातळीवर कशी करू शकतील. आणि हे नाही केलं तर अशा अज्ञानाच्या गुलामगिरीत लोक जातील की जिथं आपल्याला काही कळत नाहीये हेही त्यांना कळणार नाही. मला अगदी खरं आहे. मला म्हणजे माझ्या ज्या मित्रमंडळींकडनं मला अशा पोस्ट येतात त्यांना मी नेहमी सांगतो की कुठलीही व्हॉट्सअप, फेसबुक किंवा कुठलीही पोस्ट असेल इन्स्टावरची, ती जर 2 जातीमध्ये, 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी असेल, दरी निर्माण करणारी असेल तर ती कृपा करून मला पाठवू नका, कारण ती खोटी आहे. दुसऱ्या धर्माच्या कोणीतरी काहीतरी केलं, दुसऱ्या जातीच्या कोणीतरी काहीतरी केलं असं असेल
तर ही पोस्ट पाठवणाऱ्याचा एक वाईट हेतू आहे काहीतरी, आणि त्या ब्रेन वॉशिंगला तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की कोणीतरी लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या मंडळींचा हेतू चांगला असू शकत नाही. आणि यातली अनेक मंडळी धर्माच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली हे करत असतात. माणसामध्ये भेद किंवा तेढ निर्माण करणं हे कुठल्याही जगातल्या देवाला मान्य असणं शक्य नाही. त्यामुळे अशा पोस्ट आल्या तर त्या बघू नयेत, वाचू नयेत आणि किमान त्या फॉरवर्ड करू नयेत. बरोबर आहे. म्हणजे पुन्हा हा सगळा मुद्दा एक स्वतःचा चांगुलपणा न सोडता अशा प्रक्षोभक काही गोष्टी असतील तर त्यांच्यावर आंधळेपणे विश्वास न ठेवता एक शांतपणे त्या गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष करून, आजूबाजूला चौकशी करून, आपल्या पद्धतीने थोडा विचार करून ती मतं बनवणं, आणि उगीच कुणीतरी आग लावली म्हणून आपण त्यात सामील न होणं हे फार महत्वाचं आहे. एक तर वैयक्तिक मनस्वास्थ्यासाठी महत्वाचं आहे, समाज स्वास्थ्यासाठी हे देखील महत्वाचं आहे.